नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझं कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही चेहरे असे असतात की ज्यांना ओळखीसाठी कुठल्याही विशेषणांची अथवा उपमांची गरज नसते. आज आपल्या कट्ट्यावरती राजकारणातलं सर्वात ग्रेसफुल आणि सर्वात खूबसूरत व्यक्तिमत्व अर्थात साक्षात प्रणिती शिंदे आलेले आहेत. आपलं खूप खूप स्वागत. प्रणिती, आत्ता ज्ञानदान असं केलं की खूबसूरत आणि असं एकदम प्लेझंट व्यक्तिमत्व, पण सोलापूरमध्ये तर तुझी ख्याती जी आहे ती रणरागिणीची आहे. तर मग खूबसूरत रणरागिणी हे कसं काय साध्य झालं? मी राजकारणात माझ्या खूबसूरती वगैरेमुळे मी आय टेक दॅट ॲज अ कॉम्प्लिमेंट, पण त्याच्या पलीकडे आपली ओळख झाली पाहिजे हा माझा नेहमी हेतू असणार आहे. आणि माझ्या कामाने माझी ओळख, कामामुळे माझी ओळख झाली पाहिजे ह्यासाठीच मी नेहमी प्रयत्नशील असते. आणि रणरागिणी वगैरे मी हे स्वतःहून कधीच लोकांना सांगितलं नाही आहे की मला म्हणा, पण मला असं वाटतं काही गोष्टी ज्या मी जे विधानं केली त्याच्यामुळे कदाचित तो दर्जा मला मिळाला असावा. पण ह्या सगळ्या गोष्टी मी पॉझिटिव्हली घेते आणि ते कधीही त्याच्यामुळे माझ्या कामात कोणत्याही पद्धतीचा फरक पडायला नाही पाहिजे ह्यासाठी मी नेहमी कॉन्शियसली माझा एफर्ट असतो. हे जे आहे, हे कॉम्प्लिमेंट जे आहे खूबसूरत आणि ह्या स्वरूपाच्या कामामध्ये याचा त्रास होतो, अडचण येते कधी? नाही, मला नाही वाटत, कारण का मला त्याचा काही फरक पडत नाही. म्हणजे आपण एकदा दोनदा ऐकतो, चांगलं वाटतं, त्याच्यानंतर विसरून जायला पाहिजे हे माझं मत आहे. हे जर तुम्ही ह्यालाच धरून बसला तर मग ते त्याच्या पलीकडे मग तुम्ही काही करू शकणार नाही आणि त्याच्यामध्येच गुंताल. आणि तो सर्वात मोठा चॅलेंज आहे, आव्हान आहे की राजकारणात आल्यामुळे एकंदरीत आमदार झाल्यापासून ह्या खूपशा गोष्टी आहेत ज्यात लगेच डोक्यात जाऊ शकतात असं मला वाटतं. पण आपण नेमकं राजकारणात कशासाठी आलो, आपलं काम, आपलं ध्येय काय, आपला फोकस काय, ते विसरायला पण वेळ लागत नाही. आणि म्हणून एक थिन ज्याला म्हणतात एक लाईन असते, ते आपल्या मनातच आपल्याला ठेवायला पाहिजे. हा एक मोठा फुगा असतो, तो कधीही फुटण्याची शक्यता असते. म्हणून आपले पाय नेहमी जमिनीवर असणं आणि लोकांच्यासाठी आपण ह्याच्यात राजकारणात आलो आहे. आणि युवकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे ह्या हेतूने मी राजकारणात आली की राजकारणाच्या माध्यमातून पण पॉझिटिव्ह चेंजेस होऊ शकतात हे मला लोकांना पटवून द्यायचं होतं. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप टेम्पररी आहेत आणि ह्याचा कधीच जास्त विचार नाही केला पाहिजे असं मला वाटतं. नेमकं कोणत्या पॉईंटला असं वाटलं होतं की आपण राजकारणात यायलाच पाहिजे, म्हणजे आपणच वडिलांचा वारसा पुढे घेऊन जायला पाहिजे? म्हणजे एकदा आल्यानंतर सुशील कुमार शिंदेंची मुलगी असण्याचे काय फायदे तोटे झाले? 100% त्याचा फायदाच होता. म्हणजे पहिलं इलेक्शन मला असं वाटतं, मी बिगिनर्स लकच म्हणते, ते पहिलं इलेक्शन माझं खरं इलेक्शन नव्हतंच, कारण का ते 70% माझ्या वडिलांमुळे मी निवडून आली. दुसरं इलेक्शन ही माझी खरी परीक्षा होती. 2004 पासून ॲक्च्युली मी, माझी संस्था एक आहे सोलापुरात जाईजुई, त्या माध्यमातून मी युवकांसाठी आणि महिलांसाठी काम करते. तर तेव्हा असं कधीच वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईन. 2009च्या इलेक्शनच्या आधी 6 महिने अगोदर मी ठरवलं की मला राजकारणात पडायचं आहे. आणि हा निर्णय मी स्वतःहून घेतला ॲक्च्युली. मग मी माझ्या वडिलांना आणि आईला जाऊन सांगितलं की असं आहे. तेव्हा ते थोडेसे पॉझिटिव्ह नव्हते ह्या बाबतीत, कारण का त्यांनी सगळे चांगलं आणि वाईट लोक आणि दिवस अनुभवलेत राजकारणात. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की हे कसं होईल आणि मे बी पासिंग फेज आहे वगैरे वगैरे. पण मी माझ्या निर्णयाशी ठाम होती आणि त्यांना कन्व्हिन्स केलं आणि माझं काम तेवढं होतं. मला असं वाटतं जिंकून आली कारण मी माझ्या वडिलांची मुलगी होती म्हणून. पण त्याच्यानंतर जे प्रेशर्स आणि एक्सपेक्टेशन्स असतात तो एक डिसएडव्हान्टेज असतो मोठ्या नेत्याची मुलगी असल्याचा, कारण का एवढ्या अपेक्षा असतात आणि मग नेहमी कंपॅरिझन, तुलना केली जाते की नाही साहेब ह्या गोष्टीवर असे रिॲक्ट करायचे, ताई असं रिॲक्ट करतात. आणि माझं कसं, माझ्या मनात जे ते मी लवकर फटकन बोलून दाखवते, ज्याचं स्ट्रेट फॉरवर्डनेस इतर क्षेत्रात ठीक आहे पण राजकारणाचा थोडा बॅलन्स पाळावा लागतो. म्हणून त्याचा डिसएडव्हान्टेज पण असतो की अपेक्षा खूप असतात लोकांच्या, तुम्ही सोच्या म्हणजे नॉर्मल लोकांपेक्षा जास्त डोळे आमच्यावर असतात, कोण कधी काय चूक करते, कधी काय बोलते, हे ते, म्हणून जास्त प्रेशर त्याप्रमाणे असतं. आणि आता थोडेसे अनुभव आलेत, अजून खूप घ्यायचे आहेत. अजून मी खूप लहान आहे, मी जरी 2दा आमदार झाली असली तरी मी कोणीच नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे कट्ट्यावर बोलवण्याच्या आधी पण मला वाटलं नाही माझी अजून तिथपर्यंत मी पोहोचली नाही की तुम्ही मला कट्ट्यावर बोलवा. सो मी अजून मला खूप अनुभव घ्यायचे आहेत आणि मला इथे शेवटपर्यंत राहायचं आहे. तुम्हाला तो प्रसंग आठवतोय का
म्हणजे तुम्ही राजकारणात येणार म्हटल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती? प्रसंग आठवतोय का? घरात काय झालं होतं? हो, ते म्हणाले की बघ तू विचार कर वगैरे, आणि मग 6 महिनेच होते ॲक्च्युली, आणि तेव्हा ते राज्यपाल होते, आणि तेव्हा ॲक्च्युली मी पण त्यांना कन्व्हिन्स केलं की नाही तुम्ही पण लोकसभा लढा आणि मग मी विधानसभा लढते. तर ते मला आठवतं. आणि मग ऑफकोर्स वेगळे वेगळे सर्वेज होतात आणि तिथे मग पॉझिटिव्ह होतं. माझ्या विरोधात दिग्गज ज्यांच्याबद्दल मी आदर करते, CPIMचे नेते आदरणीय नरसय्य आडमजी होते, आणि बलाढ्य नेतृत्व असं, आणि खूप मोठं आव्हान होतं. पण लोकांनी मला चांगल्या मताधिक्याने त्यावेळेस विश्वास ठेवून मला निवडून आणलं. मग तेव्हा मला असं वाटतं कुठेतरी वडिलांना पटलं असेल की ठीक आहे, ओके, आता तू हे करू शकतेस. विरोध म्हणण्यापेक्षा थोडे जे साशंकता त्यांच्या मनामध्ये होती त्याच्यामध्ये मुलगी असण्याचाही संबंध होता? ते तुम्ही त्यांना विचारा. पण आम्ही तिघी जणी आहोत, आणि त्यांनी आम्हाला नेहमी शिक्षणाबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल नेहमी इंडिपेंडन्स दिलाय. म्हणजे ॲक्च्युली ते ज्या बॅकग्राऊंडमधून आले आणि आता त्यांचं थिंकिंग आम्हाला वाढवताना त्याच्यात खूप बदल झाला, आणि त्याचं फुल क्रेडिट म्हणजे इमॅजिन असं गावाकडून कोणीतरी येतं, मुंबईत येतं, आणि मग मुंबईतल्या मुली, मुंबईतलं शिक्षण आणि आमचे विचार, त्यांचे विचार, तर त्यांनी तरी आम्हाला इतका फ्रीडम आणि इतकं स्वातंत्र्य दिलं. त्याचं खरंच मी आईवडिलांना म्हणजे ह्या व्यासपीठावर आभार मानते, आणि सगळ्या मुलींना त्या पद्धतीचं मला असं वाटतं व्यासपीठ आणि स्वातंत्र्य देणं हे गरजेचं आहे. आणि मला असं वाटत नाही की आम्हाला कधी त्यांनी कमी लेखलं, आणि ती तुलना कधीच झाली नाही, कारण का भाऊ नव्हताच. पण माझी मोठी बहीण आता प्रोड्युसर आहे, माझी दुसरी बहीण आर्किटेक्ट आहे, आणि मी वकिली करून राजकारणात आली. तर तो भेदभाव कधीच आमच्या धाकटे जे असतात त्यांना जरा जास्तच त्यांचे लाड होतात, त्यांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण केल्या जातात. नाही, माझ्यानंतर माझ्या बहिणींची मुलं पण आली, तर आता सगळं फोकस त्यांच्याकडे. माझ्या थोड्याशा पिरियडला होतं, पण आता ते सगळं शिफ्ट. पण ते टिपिकल मध्यमवर्गीय जे असतात ना त्याच्यामध्ये मार खातात मुलं, त्यात मोठी मुलं जरा जास्त खातात, धाकट्यांना जरा कमी मिळतो. असंच होतं घरामध्ये? माझ्या वडिलांनी आमच्यावर कधी हात उगारला नाहीये. आईनं चिमटे काढले असतील. पण नाही, पण एवढं. आणि आम्ही एवढे काय, मी थोडीशी होती म्हणजे मी बदमाश, रडायची, धिंगाणा घालायची खूप, असं मला वाटतं. पण नाही, तसं कधीच नाही. पण ऑफकोर्स वडील असे कधी जास्त, म्हणजे आई तर सारखी ओरडतेच अजूनही, पण वडील असे कधी ओरडले नाहीत. पण जेव्हा ते काही बोलतात मग दॅट इज द लास्ट वर्ड. त्यांची ती स्टर्न जी पद्धत आहे बोलायची, आणि लोकांबरोबर पण इतर वेळेस ते एकदम हसत खेळत हसमुख असतात, पण जेव्हा मग ते रागवून काही स्टर्नली बोलतात असर्टिव्हली, मग तेव्हा त्याच्या पलीकडे मग आमची सगळ्यांची. प्रणिती, आता तुझ्या बोलण्यातही आलं आणि गेले कित्येक दिवस तू बघत असशील तर घराणेशाहीबद्दल खूप बोललं जात आहे. या इलेक्शनमध्ये सुद्धा जे तिकीटं वाटली गेली त्यात नेत्यांच्या मुलांचा समावेश आहे. तुम्हालाही मान्य असेल की पहिलं इलेक्शन अगदी सुकर झालं वडिलांच्या नावामुळे, पण त्यामुळे या घराणेशाहीमुळे किंवा हे जी मुलं असतात त्यांच्यामुळे ज्यांच्या संधी मारल्या जातात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा असं वाटतं का की अशी एखादी प्रोसेस असावी जिथे हे जे नेत्यांचे मुलं आहेत किंवा घराणेशाही बरोबर घेऊन येणारे लोक आहेत ते त्यांना समान संधी दिली जावी आणि एका प्लॅटफॉर्मवर येऊन जो लायक असेल तो निवडला जावा? ऍक्च्युली जे घराणेशाहीचे आरोप आमच्यावर करत होते काँग्रेस पक्षावर, आता सगळेजण त्यांच्या मुलामुलींना उतरवत आहेत. मला त्याच्यात फारसं चुकीचं आहे असं वाटत नाहीये, कारण का लहानपणापासून आम्ही त्या ॲटमॉस्फिअरमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालोय. जसं डॉक्टर्स, इंजिनियर्स म्हणजे हे सगळे हेच उत्तर देतात की डॉक्टरांच्या घरी इंजिनियर, लॉयर्स, वकिलांच्या घरी ते आपण उठता बसता ते सगळं बघत असतो. तसंच राजकारणात देखील लहानपणापासून आम्ही सगळं बघत आलो, मतदारसंघात फिरत आलो, लोकांशी बोलत आलो, आणि म्हणून एक व्यासपीठ आम्हाला तयार मिळते. पण सर्वात मोठी परीक्षा जी आम्हा सगळ्यांना द्यावी लागते, जरी तुम्ही सो अँड सो कोणीही असला तरी, ती म्हणजे इलेक्शन. आणि जनता खूप हुशार आहे, जे काम नाही करत त्यांना नाकारते आणि बरोबर जमिनीवर आणायचं काम ही जनता करत असते, आणि ते सर्वात मोठं आव्हान आमच्या समोर आहे. सो मला असं वाटतं कितीही तुम्ही डायनेस्टी घराणेशाही केलं तरी लोकशाहीची परीक्षा ही सगळ्यांना द्यावी लागते.
पण ते काँग्रेसचा एक परंपरागत मतदार जो होता, आत्ता मतदारांची एक पिढीच बदलली, पूर्ण मतदार बदललेला, युवा मतदार मोठ्या प्रमाणावर. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला युवा मतदारांना आकर्षित करण्यात काँग्रेस कुठेतरी कमी पडतं. युवा नेत्यांना प्रोजेक्ट केलं थोडं तर ते होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का? आमची चूक एवढी झाली की खोटं बोलणारे रेटून बोलले, पण खरं बोलणारे रेटून बोलू शकले नाही. आणि आम्ही मान्य करतो की मला असं वाटतं आम्ही मार्केटिंगमध्ये थोडे कमी पडलो. आम्हाला वाटलं नव्हतं की 2014च्या इलेक्शनमध्ये एवढा मोठा प्रभाव सोशल मीडियाचा पडेल. आम्ही अंडर एस्टिमेट केलं. आणि जेव्हा जाग आली तेव्हा सगळ्या न्यूजपेपर्सचे पहिले पानं ऑलरेडी घेतलेली आणि सगळी स्पेस विरोधी पक्षांनी घेतली होती त्यावेळेसचा विरोधी पक्ष. तर आता मला कुठेतरी जाणवतंय की अर्धा वेळ मला असं वाटतं युवकांचा हा सोशल मीडियावरच असतो आणि तो कुठेतरी टॅप करणं मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. त्यावेळेस ॲक्च्युली खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या द्वारे दिशाभूल पण झाली लोकांची, हे आता लोकांना कळत आहे. केलेली कामं युवकांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे. ते आता आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्की करू. राजकारण म्हटलं की ज्या महत्त्वाच्या गोष्टी येतात त्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की मतं मिळवावीच लागतात, तर त्याचाच एक भाग म्हणून तुम्ही MIM बाबत जी तुमची मतं होती ती व्यक्त केली होती का? त्या मतावर तुम्ही अजूनही ठाम आहात? तुम्ही थेट देशद्रोही वगैरे असं काहीतरी म्हणाला? त्या मताशी मी अजूनही ठाम आहे, कारण का मला असं वाटतं MIM असेल किंवा अनेक अशा संघटना आहेत आणि अनेक असे पक्ष आहेत जे जातीयवाद निर्माण करतात. आणि तुम्ही बघितलं तर 2012च्या इलेक्शनमध्ये जेव्हा हे MIM सारखे पक्ष आले तेव्हा खूप मोठ्या पद्धतीत पोलरायझेशन आपल्या देशात झालं, जे कधीच घडलं नव्हतं ह्याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये. म्हणजे वेगळे वेगळे समाज हे खूप मोठ्या प्रमाणात डिवाईड झाले आणि त्याच बेसिसवर मतदान केलं गेलं. आणि अजूनही ती कुठेतरी आपल्याला दिसून येतं परवाच्या नगर परिषद इलेक्शनमध्ये. तर MIM असेल किंवा इतर पक्ष असतील किंवा इतर संघटना असतील ज्या अशा खालच्या पातळीला जाऊन राजकारण एका लोकशाहीत करतात, जातपातीच्या नावावर जर करत असतील तर ते आपल्या लोकशाहीला, आपल्या देशाला खूपच घातक ठरणार आहे भविष्यात. आपले एकमेव देश ह्या जगात आहे जिथे एकीकडे मंदिरात आरती होते आणि दुसरीकडे मशिदीत अजान होत असतं. पण त्याच आपल्या ताकदीला हे काही पक्ष जे गेले 2-2.5 वर्षापासून आलेत, आणि मी स्पष्ट बोलते RSS असेल किंवा MIM, त्या दोघांमध्ये मला जास्त फरक दिसून येत नाही आहे. कारण का दोघंही कुठेतरी ते पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करतायत आणि ह्याच आपल्या ताकदीला आपला वीकनेस, आपली कमजोरी बनवायचा प्रयत्न करतात. आणि असं जर होत असेल तर युवा पिढीने मला असं वाटतं राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्याला हे थांबवायची गरज आहे. पोलरायझेशन हे वेगळं, ते होत आलेलं आहे. जातीच्या आणि धर्माच्या नावावर मतं मागणं किंवा त्याचं राजकारण करणं नवीन नाही आहे. तुम्ही त्याला थेट तसं न म्हणता तुम्ही त्याला थेट देशद्रोही असं म्हटलं, ज्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. बहुतेक तुमच्याकडनं त्यांनी माफीची पण मागणी वगैरे केली होती, जी मी अजून मागितली नाही आहे. पण जे देशाच्या अखंडतेच्या विरोधात जातात, धर्माचा जे धंदा करतात आणि धर्माच्या आधारावर जे लोकांमध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ते एकंदरीत देशामध्ये एक प्रकारचा कोणतातरी द्रोह निर्माण करण्याचाच प्रयत्न करतात. ह्या मताशी मी ठाम आहे. संदीपचाच प्रश्न पुढे येतो की जे MIM सारखे पक्ष आहेत त्यांना उत्तर देण्याकरता समविचारी पक्षांनी एकत्र आलं तर त्याला चांगलं उत्तर देता येतं. परंतु सोलापूरच्या राजकारणात तुमच्या हट्टामुळे राष्ट्रवादीची काँग्रेसची युती होऊ शकली नाही. केवळ 102 पैकी 30 जागांवर राष्ट्रवादी खुश असताना तुम्ही त्याहीपेक्षा कमी जागा देऊ केल्या आणि त्यामुळे युती तुटल्याचा आरोप होतोय. नाही, ह्या आरोपात काही तथ्य नाही आहे. खरं तर मी त्या समितीत नव्हती आणि मी एवढी मोठी नाही आहे की माझ्यामुळे आघाडी तुटावी. त्या डिस्कशनमध्ये पण मी नव्हती आणि आमचा शेवटपर्यंत प्रयत्न होता की आघाडी व्हावी, कारण ऑफकोर्स सेक्युलर वोट्स हे सेक्युलर पार्टीसोबत अखंड राहावे म्हणून. आणि त्याचा फायदा पण आम्हाला आणि त्याचं नुकसान जास्त करून BJP आणि सेनेची जी युती तुटली त्यांना झाला असता. पण शेवटपर्यंत मी बॅकफूटवर पण गेली खरं तर 2 सीट्स. पण ज्या एका प्रभागाला घेऊन आम्ही पुढे गेलेलो त्यावर परत ते अडकून राहिले आणि त्यांच्या उपमहापौरांनी थोडीशी घाई केली आणि फॉर्म भरला. आम्ही मैत्रीच्या लढतीचं पण ऑप्शन दिलेलं, जे पुण्यामध्ये त्यांनी घेतलंय काही ठिकाणी, पण सोलापुरात ते स्वीकारायला तयार नव्हते. म्हणून शेवटपर्यंत माझा आणि आमचा सगळ्यांचा, जे मी ते कार्यकर्ते आहे आणि तिथे सगळे वरिष्ठ लोक त्यांच्यासोबत होते, प्रयत्न होता की आघाडी झाली पाहिजे. म्हणजे तुमच्या मतदारसंघात म्हणजे तुमच्या मध्य सोलापूरमध्ये काहीतरी 11 पैकी 6 जागा त्यांच्या येत होत्या. आम्ही द्यायला तयार होतो सगळ्या. आणि
पवारसाहेब आणि शिंदे साहेबांनी पण मध्यस्थी त्या ठिकाणी केली, पण ते उपमहापौरांनी थोडीशी घाई केली आणि त्यांनी जाऊन फॉर्म भरला आणि मी बॅकफूटवर आम्ही सगळेजण गेलो होतो. तर आघाडी आमच्याकडून तुटली नाही. सोलापूरमध्ये असा तुमच्यावर आरोप होतो की तुमच्याच कार्यकर्त्याकडून असा आरोप होतो की तुम्ही त्यांच्यासोबत सुडाचं राजकारण करताय, जे की आजपर्यंत तुमच्यासोबत होते. सुडाचं राजकारण बदला घेण्याचं राजकारण ही आमची संस्कृती नाही आणि हे आमचे संस्कार पण नाहीत आणि आम्ही ते करत नाही. पक्ष खूप मोठा आहे आणि आम्ही त्याच्यासमोर खूपच लहान आहोत सगळेजण. ते आम्ही कधीच करत नाही. जे गेले ते कधीच ऍक्च्युली आमच्या पक्षात नव्हते. ते आतमध्ये राहून बाहेरच्या पक्षाला मदत करायचे. म्हणून एकंदरीत मला असं वाटतं ते बरंच होतं आणि पक्ष थोडासा स्वच्छ होतो. एखादा पॉलिटिकल डिसिजन घेताना सुशील कुमार शिंदे आणि तुमच्यामध्ये कधी असा संघर्ष झालाय का? आणि जशी काँग्रेसमध्ये लोकशाही तशी तुमच्या घरामध्ये आहे आणि ते कम्युनिकेशन कसं होतं, मग तो संघर्ष कसा चालतो पुढे? होतं ऍक्च्युली आणि बऱ्याच गोष्टींची ॲडवाईस पण मी वडिलांकडे घ्यायला जात असते, तेव्हा आमचे आर्ग्युमेंट्स होतात. माझा थोडं उत्साह आणि जोश आणि त्यांचा अनुभव, तर त्याचे क्लॅशेस होत असतात. पण आम्ही त्याच्यातूनच मला असं वाटतं एक प्रकारचं सोल्युशन निघतं आणि ती लोकशाही पद्धत आहे. आणि मला असं वाटतं मी राजकारणात आल्यापासून ॲक्च्युली माझ्या वडिलांमधलं आणि माझं जे अजून आम्ही जवळ आलो आहे ह्या माध्यमातून आणि मी त्यांचे दृष्टिकोन, त्यांची काम करण्याची पद्धत हे मी अजून जवळून समजू शकली राजकारणात आल्यापासून. तर ह्या पद्धतीने जेव्हा होता तेव्हा त्यांच्या मनात काय, त्यांचं पर्स्पेक्टिव्ह काय एका अडचणीकडे बघण्याचं, माझं त्याच्यापासून वेगळं काय, तर हे सगळे अनुभव मी घेते आहे आणि माझ्यामध्ये ठेवते. पण असं कधी झालंय का की त्यांची इच्छा नसताना एखादी गोष्ट केली? हो, आणि मग नंतर मला सांगण्यात आलंय की हे चुकीचं आहे. पण ते चुकीचे ठरलेत असं नाही का झालं की म्हणजे ते सांगत होते असं करू नको, पण तरी ते केलं आणि नंतर जे केलं तेच बरोबर झालं? नाही, असं खूप अजून नाही झालं? अजून नाही झालंय तसं. व्यक्तिमत्व पाहिलं तर तुम्ही एकदम शांत, मृदू असं फर्स्ट इम्प्रेशन आमच्या सगळ्यांच्या मनात येतं. पण राजकारणामध्ये तिखट राहावं लागतं, कडवट राहावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी कशा शिकल्या? त्याच आधीपासून होत्या आणि शांत कसं राहावं आणि ऐकून कसं घ्यावं ते आता शिकावं लागतंय माझ्या वडिलांकडून आणि लोकांकडून. आणि तो माझा 100% नेगेटिव्ह पॉईंट आहे. आणि मी नेहमी सोलापुरात पण सांगत असते की प्लीज माझ्याबद्दल काही चुकत असेल तर माझ्यावर रागवा, मला ओरडा, इतरांना सांगण्यापेक्षा मला येऊन पहिले सांगा. कारण का आता इतरांमध्ये ती चर्चा खूप असते आणि माझी काम करण्याची पद्धत थोडी वेगळी असेल, ती लोकांना थोडी स्वीकारायला वेळ लागतो. पण 100% मला बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर मला बदल, माझ्या स्वभावात ज्याच्यात मला सुधारणा करायची आहे आणि तो मी 100% प्रयत्न करते आहे. तुमच्या माध्यमातून लोकांना पण सांगते की मी 100% सुधारायचा त्या बाबतीत प्रयत्न करते. कारण का जसं मी म्हणाली, स्ट्रेट फॉरवर्ड इतर क्षेत्रात ठीक आहे पण राजकारणात नाही आणि इथे लोकांना नाराज करून चालत नाही आणि माझ्या वडिलांनी ते कधीच केलं नाही म्हणून जास्त प्रेशर आहे. तर मी शिकते, मी अनुभव घेते आणि मी सुधारेन. प्रणिती, एकीकडे तुमची बहीण सिरियल निर्मितीच्या क्षेत्रात उतरले आणि सुशील कुमार शिंदेंनी सांगितलेलं की ते नाटकात काम करायचे. तर तुम्हाला अशा काही ऑफर्स आल्या होत्या का सिनेमाच्या किंवा पुढे काही विचार आहे का? कधीच नाही आणि मी घेऊ आणि येऊ पण इच्छित नाहीये. कारण का जसं मी म्हणाली, आमची एका महिलेचं बघण्याचा दृष्टिकोन तिच्या जे दिसतं त्याच्या पलीकडे जाऊन तिच्याकडे बघितलं पाहिजे आणि तिच्या कामामध्ये तिचं टॅलेंट, तिची केपेबिलिटी, तिचं पोटेन्शियल त्याच्या तिथे लक्ष जास्त केंद्रित केलं पाहिजे. आम्ही काय आहोत हे अजून आम्ही दाखवलं नाहीये. आम्ही जे दिसतो त्याच्या पलीकडे गेलोत आणि पोचलोत आणि आम्ही एकमेकींना साथ देतोत आणि आम्ही एकमेकींकडून प्रोत्साहन घेतोय. मग महिला कामगार असू देत किंवा महिला आमदार असू देत. तुम्हाला आता असं वाटतं का की सोशल मीडियाचा वापर आपणही तितक्याच जोमाने करायला हवा? कारण की तुम्हाला फॉलो करणारा एक खूप मोठा वर्ग आहे. ॲक्च्युली मी फेसबुकवर नाही आहे, माझे प्रोफाईल पेजेस आहेत. ट्विटरवर मी आत्ताच सुरुवात केली आहे, मला ते फारसं जमत नाही आहे. पण माझा फोन 24 तास चालू असतो आणि ॲक्सेसिबिलिटी आय थिंक की असते कोणत्याही
फील्डमध्ये आणि खास करून पॉलिटिक्समध्ये. पण सोशल मीडियाचा वापर नक्कीच झाला पाहिजे असं मला वाटतं. आम्ही तो केला पाहिजे. दिग्गज नेत्यांचा वारसा पुढे नेताना जास्त चॅलेंजिंग काय वाटतं नेमकं? त्यांची प्रतिमा असलेली ती जपणं का आपली एक वेगळी ओळख निर्माण करणं? दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं. जसं मी म्हणाली त्याचे चॅलेंजेस पण आहेत, कारण का प्रेशर खूप असतं, तुलना होते की साहेबांनी असं काम असं हाताळलं आणि तुम्ही असं करताय, तर ते प्रेशर जास्त असतं. सगळ्यांचे डोळे आमच्यावर जास्त असतात. कधी काय चूक करते, कधी आम्ही त्याचा न्यूज बनवतो, ते एक आहे. त्याचा फायदा खूप होतो, कारण का घरात आम्ही ते सगळे अनुभव घेतलेत, ते लोकांना कसे हाताळतात, ते सगळे अनुभव. तो एक मोठा चॅलेंज आहे. लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्यासाठी ते व्यासपीठ तयार असते, तो सर्वात मोठा त्याचा पॉझिटिव्ह असतो. आपण एक असं बघितलं की राजकारण असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये नवी पिढी जेव्हा येते तेव्हा जुन्या म्हणजे आधीच्या पिढीच्या व्यक्तीबरोबरची जी लोक असतात त्यांच्या मनामध्ये या नव्या पिढीच्या बद्दल म्हणजे आपण त्याला खूप लहानपणापासून बघितलं आहे किंवा आपण वडिलांच्या बरोबर काम केलं आहे, ह्याच्यामुळं नव्या पिढीकडे बघण्याचा थोडा दृष्टिकोन जो असतो तो ह्याला काय कळतं अशा टाईपचा असतो. तर त्याच्यातनं एक इच्छा नसताना एक संघर्ष निर्माण होतो, म्हणजे वडिलांचे सहकारी आणि पुढची पिढी. ते नक्कीच होतं आणि ते त्यावेळेस थोडं असं वाईट पण वाटतं ॲक्च्युली. त्यांचे असे विचार, त्यांच्या मनात असे विचार होणं पण ते साहजिक आहे, कारण त्यांना असं वाटतं की आम्ही एवढे वर्ष काम केले आणि आता हे सडनली नवीन लोक कोणीतरी येतात आणि आम्हाला सांगायचं, आम्हाला शिकवायचा प्रयत्न करतात, आम्ही एवढे वर्ष आहोत. तर तेच मी शिकते आणि त्यांना घेऊन किंवा माझी कामाची पद्धत त्यांच्या बरोबर बसणं, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं. सुरुवातीला मी तसं केलं नाही आणि ती माझ्याकडून खरं तर चूक झाली. मला असं वाटायचं की थेट संपर्कात मी जनतेच्या राहिली तर ते बरं पडतं, पण तसं नसतं राजकारणात. आणि ते पण काही जणांना खटकतं की आम्हाला डावळून तुम्ही डायरेक्ट लोकांची का भेटा, तुम्ही त्यांची कामं ऐकता, आमचं कार्यकर्त्यांच्या फळीला थोडंसं तुम्ही दुर्लक्षित करता. हे माझ्यावर डायरेक्ट नाही, पण मला माहिती आहे की असं माझ्यापर्यंत पोहोचलं आणि असं होत होतं आणि थोडं वाटलं पण. तर ते बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते मला असं वाटतं अनुभवानेच येत असतात. तो प्रयत्न मी करते. आता तुम्ही बोलताना सांगितलं की संघ आणि MIM एकाच पारड्यामध्ये आहेत, तर ही जी शिकवणी आहे ती वडिलांकडनं आली का? कारण मध्यंतरी बाबांनी एकदा असं म्हटलं होतं, सुशील कुमार शिंदे साहेबांनी गृहमंत्री असताना, की संघाच्या शिबिरामध्ये म्हणजे दहशतवाद्यांना ट्रेनिंग मिळतं. तर हे काय बाबांनी घरामध्ये चर्चा होताना असं होतं की सांगितलं का ही तुमचा विचारधारा आहे? नाही, ॲक्च्युली बाबा म्हणतात की मी त्यांच्यापेक्षा जास्त अग्रेसिव्ह आहे आणि त्यांच्या ते निघून गेलं. खरं तर त्यांचा बोलण्याचा हेतू तो नव्हता आणि ते त्यांनी नंतर बॅकट्रॅक पण केलं. तर असं नाही, माझे विचार माझे आहेत, काही वेळेस ते त्यांना पटत नाही. त्यांचाच तो संघाचं ट्रेनिंग आणि मग त्याला तुम्ही थोडंसं कंटिन्यू केल्यासारखं MIM ला आणि संघाला. माझे विचार आहेत आणि मी जसं राजकारणाकडे बघते तो माझा दृष्टिकोन आहे. आणि मी देखील काही वेळेस शब्द वापरात काही वेळेस चुकत असेल, पण ते अनुभव आहेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आफ्टर माय डॅड ऑफकोर्स. दुसरा प्रश्न असा आहे की एका बाजूला नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान जे रोज वेगवेगळ्या आयडिया, इनोव्हेटिव्ह आयडिया वापरून लोकांमध्ये जातात, रोज वेगवेगळी भाषणं करतात आणि लोकांना आपलंसं करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या तोडीला जे नेतृत्व आहे काँग्रेसमधलं राहुल गांधी, तर ते मात्र थोडंसं लोकांपासून दूर. म्हणजे नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर काही काळ ते आले आणि पुन्हा परदेशामध्ये जाऊन काही काळ शांत राहिले. तर अशा बाजूला एका बाजूला एक चांगलं नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला थोडेसे इनॅक्टिव्ह राहुल गांधी. याचं तुम्हाला कधी वाटत नाही की आपला पक्षाचा नेता सुद्धा तेवढा स्ट्रॉंग असता तर बरं झालं? मला असं वाटतं मोदीजी आणि भाजप जे मीडियाचा वापर करतात ते घोषणाबाजीत जास्त भर देतात, पण ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन झिरो असतं. वस्तुस्थितीपासून हे शासन इतक्या मोठ्या प्रमाणात डिस्कनेक्टेड आहे हे तुम्हाला पण माहिती आहे. ते तेवढेच राहुल गांधी हे लोकांपासून डिस्कनेक्टेड नाहीत का? कारण ते बऱ्याच वेळेला परदेशवारीमध्ये जातात, कारण लोक इथं असतात आणि महिनाभर राहुल गांधी हा तो त्यांचा वैयक्तिक आहे, पण त्याच्यामुळे कामावर कधीच परिणाम पडला नाहीये. कनेक्ट जे आहे ते मला असं वाटतं काँग्रेसचं लोकांशी जास्त आहे. सोशल मीडियावर इलेक्शन जिंकले जात नाहीत. तुम्ही व्हॉट्सॲप ते काय ऍप्लिकेशन काहीतरी क्रिएट करता, त्याच्यावर वोट्स घेतात. ऍप्लिकेशन फक्त त्यांचेच कार्यकर्ते, त्यांचं जे नेटवर्क आहे ते डाउनलोड करतील, त्यांची वाहवा करतील. खरंच हिंमत असेल तर घ्या मिड टर्म इलेक्शन. राहुल गांधींच्या एकूण परफॉर्मन्सवर तुम्ही खुश आहात? ऑफकोर्स 100%. प्रणितीजी, राहुल गांधींना काँग्रेसचा अध्यक्ष करण्याचं चाललंय असं बोललं जात आहे. तर काँग्रेसमध्ये राहुल गांधींपेक्षा पण चांगले नेते आहेत भरपूर.
तर तुम्हाला असं वाटत नाही का की गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसचा अध्यक्ष व्हावा? तुम्हाला काय वाटतं? नाही, राहुलजीच अध्यक्ष झाले पाहिजेत हे आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि राहुलजींची टीम असते, त्यांनी कधीच जुन्या लोकांना, मोठ्या नेत्यांना डावळलं नाही आहे. काँग्रेस कोर कमिटी असते, CWC असते, त्याच्यात सगळे मोठे आणि दिग्गज नेते आहेत, तर त्यांना कधीच डावळलं गेलं नाही. आणि राहुलजींनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी ह्या मताशी मी सहमत आहे. मला उलट जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा त्यांनी मंत्रीपद पण स्वीकारायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांचं पोटेन्शियल काय ते खरं दाखवू शकले असते, पण ते थोडेसे, मला असं वाटतं, ते मागे राहून त्यांना इतरांना चान्स द्यायचा होता, म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला नाही. पण आता आम्हाला वाटतं की त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं आणि सगळी सूत्र हातात घेऊन, कारण का त्यांचं विजन, मला माहिती आहे त्यांचं विजन खूप चांगलं आहे, पण ते दिसून येत नाहीये कारण का ते जबाबदारी स्वीकारत नाहीये. तुम्ही बारामतीला अकलूजला गेल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं की शरद पवारांनी इतकं उत्तम, इतकं सुंदर गाव तयार केलं, मोहिते पाटलांनी इतकं उत्तम अकलूज, रस्ते, शाळा, पाणी, वीज सगळ्या बाबतीत, आणि सोलापूर मात्र तिथंच राहिलं. म्हणजे अरुंद रस्ते, झोपडपट्टी अजूनही तशीच आहे, लोकांचे प्रॉब्लेम सुटलेले नाहीत. अगदी 2-3 वर्षांपूर्वी गॅस्ट्रोसारख्या साथीनं 20 लोक गेली. तर हे प्रॉब्लेम्स सोलापूरचे वर्षानुवर्ष तिथंच आहेत. तर हे कशामुळे झालं तुम्हाला? सर, तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे, कारण सोलापुराचा मला अभिमान आहे आणि बारामती आणि अकलूजला गेला मला वाईट वाटत नाही, कारण का सोलापूर त्यांच्यासारखंच झालं आणि म्हणून महाराष्ट्रात फक्त 2 शहरं स्मार्ट सिटीमध्ये आले, ते म्हणजे सोलापूर आणि पुणे. आणि हे निकषात बसले. आमचे रस्ते चांगले आहेत, आमच्याकडे पाणी आहे, दुष्काळ असून सुद्धा पाणी आहे, कारण 20 वर्षापूर्वी उजनीवरून पाईपलाईन आणली, म्हणून आम्ही स्मार्ट सिटी. आणि इतर शहरांचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता, म्हणजे जिथे बीजेपीचं नेतृत्व होतं त्या शहरांचा पण समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला नाही. पण जिथे शिंदे साहेबांचं आणि पवार साहेबांचं नेतृत्व होतं तीच 2 शहरं बीजेपीच्या काळात स्मार्ट सिटीमध्ये आले. ह्याच्यातूनच निष्पन्न होतं की आमच्या शहरामध्ये प्रगती जास्त झाली आहे. तुम्हाला माहिती आहे की दुष्काळ जेव्हा होता तेव्हा लातूर सारख्या ठिकाणी रेल्वेनी पाणी घेऊन जाऊ लागलं, पण सोलापूरला 3 दिवसातून आड पाणी मिळत होतं दुष्काळ असून सुद्धा. आणि रस्ते एवढे चांगलेत म्हणून आम्ही स्मार्ट सिटीमध्ये आलो. रस्ते चांगले आहेत, अरुंद रस्ते, गल्लीबोळं आणि तिथली असलेली उघडी गटारं ही सगळी दृश्य दिसलेली आहेत. गॅस्ट्रोनी गेल्या 2 वर्षापूर्वी 20 लोक गेली. हेच पण स्मार्ट सिटीचं लक्षण आहे. कॉलेरा जेव्हा झाला तेव्हा ती पाईपलाईन होती जी कुजलेली होती, आणि त्याच्या आधी जे आमदार होते त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं, कारण का त्यांचा अर्धा वेळ फक्त मोर्चे आणि आंदोलनात गेला. आम्ही आल्या ती पाईपलाईन बदलली, त्यासाठी निधी आणली, आणि त्याच्यानंतर कधीही हा प्रसंग सोलापुरात उद्भवला नाहीये. पण मागच्या 2 महिन्याखाली खरं तर पिवळं पाणी आलं, ते कारण का त्यांच्याच भाजपाच्या एका नेत्यांच्या साखर कारखान्यातलं मैल मिश्रित पाणी हे सोलापूर शहरात सोडलं गेलं. त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं की साखर कारखान्याचं पाणी तुम्ही नदीत नका सोडू. आणि खरं तर भीमा पण त्याच्यामुळेच प्रदूषित होत आहे. सगळे साखर कारखाने त्याच्यावर ट्रीटमेंट न करता STP प्लांटच्या माध्यमातून नदीत पाणी सोडतात, त्यामुळे भीमा, चंद्रभागा आणि तिथे आमची सीना हे सगळे प्रदूषित होत आहेत. तर अशी जे तुम्ही म्हणताय ती जर वस्तुस्थिती असती तर आम्ही स्मार्ट सिटीत आलो नसतो. आणि तुम्ही जरा येऊन बघा आमच्या शहरात किती त्या ठिकाणी प्रगती आणि विकास होतोय. आणि ती जी काँग्रेसमधली राज्यातली जी तरुण नेत्यांची जी फळी आहे ती कुठेतरी मागे राहते असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे मुंबईमध्ये आता काल प्रचारचा जेव्हा नारळ फुटला तेव्हा प्रिया दत्ता उतरल्या, तेव्हा कुठेतरी मिलिंद देवरात दिसले. नागपूरमध्ये सुद्धा विलास मुत्तेमवारांना सगळं काय करावं लागतंय. म्हणजे तरुण नेते आहेत कुठे काँग्रेसचे? आहेत आणि आम्ही उतरलोय, पण अनफॉर्च्युनेटली मीडियामध्ये ते येत नाही आहेत, कारण का सत्ताधारी पक्ष नसल्यामुळे. पण सगळेजण किल्ला लढवत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांकडे मिस्टर इंडियाची कॅप आहे, ते घालून असतात, त्यामुळं त्यांना सगळं दिसतं, ते कोणाला दिसत नाही. नाही, तसा तो त्याच्यातला भाग नाहीये. सगळे उतरलेत आणि सगळे काम देखील करतात. तुम्ही जरा आमच्या सगळ्यांकडे जास्त लक्ष द्या, हे मी तुम्हाला विनंती करते. प्रणिताजी, एका दिवाळी अंकात वडिलांवरच्या तुमच्या लेखात एक ओळ होती, माझे बाबा किती मोठं व्यक्तिमत्व आहे हे मला राजकारणात आल्यावर कळलं. यामागची भावना काय आहे? मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आपण जेव्हा बाहेर असतो ह्या सगळ्या प्रक्रियेपासून तेव्हा त्यांच्याकडे म्हणजे वडील म्हणून आपण बघतो. पण आज इथे आल्यानंतर विधानसभेत जेव्हा मी गेली पहिला दिवस, आणि जेव्हा मुख्यमंत्री त्या बेंचवर बसले, त्या बेंचवर कोणी बसत पण नाही, कोण बसत तर पूर्ण विधानसभा अरे तू मुख्यमंत्र्यांच्या बेंच. तर मुख्यमंत्री केवढे मोठे असतात महाराष्ट्राचे, आणि त्या विधानसभेत त्यांना किती मोठा त्यांच्यावर जबाबदारी असते आणि केवढे मोठे असतात हे मला त्या विधानसभेत, म्हणजे ऑफकोर्स मुख्यमंत्री
मोठे असतातच, पण तेव्हा गेल्यावर आणि आपण किती मागच्या बेंचवर असतो पहिले आमदार म्हणून, हे दिसल्यावर हे की वाव, ह्या सगळ्या ह्याच्यातून माझे वडील गेलेत आणि तिथपर्यंत पोहोचलेत. एवढंच नाही पण लोकसभेमध्ये लोकसभा नेतेपद पण, म्हणजे जे ऍक्च्युली प्राईम मिनिस्टरना दिलं जातं, पण मनमोहन सिंगजी राज्यसभेचे मेंबर असल्यामुळे लोकसभेचे नसल्यामुळे ते त्यांना देण्यात आलं. आणि ह्या बेंचपासून त्या बेंचपर्यंत पोहोचणं हे काय तेवढाच प्रवास नसतो, तो एवढा मोठा प्रवास असतो. हे आता मला त्याची जाणीव होते. आता सध्या कितव्या रांगेत बसता? आता पहिल्या टर्म मध्ये मागे होती खूप, आता थोडीशी पुढे आली आहे, पण अजून पुढे जायला माझी तर हिंमत होत नाही. ते किती दिवसांमध्ये ते मधल्या सगळे बेंच पार करायचं ठरवलंय ते तुमच्या हातात आहे. प्रणितीजी, तुमच्या घरात म्हणजे ते मोठं पद जे म्हटलं तुम्ही, मुख्यमंत्रीपद, तुमच्या बाबांनी ते मुख्यमंत्रीपद मिळवलं एकदा, दुसऱ्यांदाही त्यांना ते मिळालं असतं. त्यांच्याच नेतृत्वात खरं तर सरकारी काँग्रेसनं निवडणुका लढल्या आणि त्या जिंकल्या, पण जेव्हा मुख्यमंत्री त्यांना करायची वेळ आली तेव्हा मात्र ते मुख्यमंत्री झाले नाही. याचं दुःख कुठेतरी कुटुंबाने व्यक्त केलं, तुमच्या कुटुंबात ते व्यक्त झालं होतं दुःख? राजकारणात उतर चढ होत असतात आणि त्याचा अनुभव पप्पांना खूप मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्याचदा त्यांचं नाव पण आलंय आणि ती जवळ गेलेत. म्हणून आम्हाला जे मिळालं, जे वडिलांना मिळालं, ते आम्ही एकच भावना आमच्या मनात आहे, ती म्हणजे कृतज्ञतेची. प्रणितताई, राजकारण की राजकारण म्हणजे दौरे, कार्यक्रम, का कधी कधी घरेलू कामं करण्याची पण वेळ येते? ऑफकोर्स येते आणि ती आवड पण आहे. जशी तुम्हाला असते तशी मला ऑफकोर्स तो बॅलन्स असायला पाहिजे. आणि ॲक्च्युली मला वाटतं मी लहानपणापासून माझ्या वडिलांना कधी सुट्टी घेताना बघितलं नाही आहे, म्हणजे संडेज पण त्यांनी ऑफ घेतले नाही आहेत. तर तो ऑफकोर्स घरेलू कामं किंवा इतर गोष्टी ज्या सगळ्यांना आवडतात तशा मला पण आवडतात. प्रणितीजी, शिंदे साहेबांनी जे रिलेशन्स मेंटेन केले, राजकारणापलीकडे पण ती जपली, त्यातलं एक होतं ते दो हंसों का जोडा म्हणून फेमस होतं. तुम्ही पण ते रिलेशन जवळून पाहिलं. तसं आत्ता कुणी तुमच्या पिढीतले असं कुणी तुमची हंसिनी वगैरे आहे काय? मला असं वाटतं तो काळ, ती वेळ, ती लोक, ती वेगळी होती आणि ते कधीच आपल्याला दिसून येणार नाही. आणि ती नाती राजकारणाच्या पलीकडचे, म्हणजे पवार साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांच्यासोबत लहानपणापासून मी बघितलंय. ते घरी यायचे, माझे वडील त्यांच्याकडे जायचे. आता ह्या पिढीला ते धडे घेणं महत्त्वाचं आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील नाती कशी जपवायची, ते करणं महत्त्वाचं आहे. कितपत होत आमच्याकडून ते होत आहे ते मला त्याच्यावर शंका आहे. ती लेवल ती गाठणं गरजेचं आहे, पण ते बहुतेक जणांना जमत नाहीये. राजकारणामध्ये ज्या महिला आपण आत्ता बघतो आहोत त्यात सुप्रियाताईंचं नाव आहे, पंकजाताई आहेत. तुम्ही कुठंतरी थोडंफार मागं आहात पण तरी चर्चेमध्ये आहात. तर तुम्हाला अजून आणखी अशा कुठल्या ज्यांच्याकडं कदाचित भावी मुख्यमंत्री म्हणून टू अर्ली पण तरी म्हणून पाहिलं जातं, तर अशा कुठल्या तुम्हाला तुमच्या समकालीन अशा महिला वाटतात आजूबाजूला? पाहिलं जातं हे तुम्ही मला सांगता आणि ते मला आनंद वाटतो जेव्हा असं तुम्ही बोलता तेव्हा. पण आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत आणि सुप्रियाताई माझ्या बहिणीची चांगली मैत्रीण आहे आणि पंकजाताई देखील आहेत, बऱ्याच आहेत, वर्षाताई आहेत. आणि आम्ही सगळे आम्ही कुठेतरी कोणतेही विषय असले तेव्हा आम्ही सगळे एकत्रित येतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. स्त्री भ्रूण हत्याचा विषय असेल तर आम्ही सगळे एकत्रित आलो होतो. तर मला असं वाटतं हे होणं गरजेचं आहे आणि जास्त प्रमाणात. विषय सोडले तर काही पुस्तकांची देवाणघेवाण, चांगलं जेवण खाण कुठे मिळतं, ड्रेस वगैरे असं काही होते का? होतं. विधानसभा चालू असताना तर जेवण घेवणवरच जास्त वेळ जात असतो आणि त्यातल्या त्यात नागपूरचं अधिवेशन असतं तेव्हा तर त्या ऑफकोर्स म्हणजे नाही तर ते सतत आतमधलं वातावरण थोडंसं डोकं लाईट करायला बाहेर येऊन आमची महिलांची एक रूम आहे तिथे बसून अशाच चर्चा होत असतात. गॉसिपिंग म्हणा, कपड्यांबद्दल म्हणा, जेवणाबद्दल म्हणा, नेहमी होत असतात. आणि मग कधी कधी आम्ही हाऊस अजर्न झालं की बुटली मारून नाही, हाऊस अजर्न झालं की आम्ही कधी कधी जवळपास विधानसभेच्या जवळपास विधान भवनाच्या असेल तर आम्ही जातो.
प्रणितीजी, आता कपड्यांचा ओव्हरऑल विषय निघाला, चर्चेचा विषय निघाला. तुम्ही बरेच यंग आमदार आहात, राजकारणी आहात. असा काही विचार येतो का मनात की आता राजकारणाचा जो फिक्स ड्रेसिंग सेन्स आणि सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात आता कुठेतरी कॅज्युअल अप्रोच आणायला हवा? पण सगळेजण कोणत्याही क्षेत्रात असलो आपण आपल्या कपड्यांच्या, लुक्सच्या, ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण आपलं कामं सिद्ध करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी आणि ह्याच्यावर जी टिप्पणी वगैरे पण आपण बघतो ते चुकीचं आहे. मला असं वाटतं मानसिकतेमध्ये सुधार झाला पाहिजे, या मताची मी आहे. कुठेतरी मॉडर्न ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात, म्हणजे जर उद्या मी किंवा तुम्ही कोणी आपल्यापैकी जीन्स घातले तर आपण आपला काय त्याच्यात कामावर फरक पडणार आहे का? सो लॉंग ॲज मी आणि माझं काम आणि मी त्याला कमिटेड आणि डेडिकेटेड आहे, मी काही करीन माझ्या वैयक्तिक आयुष्यात. जर त्याच्यामुळे जर कोणाचा नुकसान होत असेल तर 100% मला जबाबदार धरा. पण मानसिकता बदलली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची. अँकर्स पण तुम्ही पण ती लिमिट क्रॉस करून आज आपण बघतो मराठी चॅनल्सवर देखील सगळे वेस्टर्न कपडे. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्याला तुम्ही सुरुवात केली तर, जर आम्ही देखील केली तर तुम्ही पण आम्हाला उचलून धरा त्या ठिकाणी, कारण का आपण आपल्या कामासाठी ओळखलो गेलो. प्रणितीताई, आता लाईट मोड झाला सगळ्या इकडचा. मागे शिंदे साहेब जेव्हा कट्ट्यावर आलेले तेव्हा ते म्हणालेले प्रणितीवर लग्नाचा दबाव नसेल, कुठल्याही जाती धर्मातला नवरा तिने केला तरी तो एक्सेप्टेबल असेल. तुम्ही काही विचार केलाय का भविष्याचा? काही सगळे तुम्ही पण केलाय की विचार? हे सगळ्यांनी, सगळेजण विचार करतातच आणि त्या प्रक्रियेपासून जास्त दिवस दूर नाही राहू शकत. पण आपला प्रत्येकाचा टाइम झोन असतो, जो टाइम झोन घेऊन आपण जगत असतो. काही जण 18व्या वर्षी, काही जण 24व्या, काही जण 30व्या किंवा काही जण 40व्या वर्षी. तर तो आपला आपला निर्णय आणि ऑफकोर्स मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तो निर्णय घेईन. मग सध्या काय स्टेटस आहे? जे दिसतं ते असतं. असं काही नाही ना ठरवलेलं की जोपर्यंत राहुल गांधी लग्न करत नाही तोपर्यंत आपण नाही करायचं. त्याचं काही म्हणजे दोन्ही गोष्टीचं काही कनेक्शन नाही आणि ते कनेक्शन पण आधी कुठे म्हणजे दूर दूर का नाही असं की अध्यक्षच करत नाहीत तर मग असं नाही तसं त्याचं काय. माझं आहे, माझं आयुष्य आहे. ते दुसऱ्यांमुळे माझं आयुष्य जगणं त्याच्यावर मी विश्वास नाही करत. प्रणितीताई, वडील केंद्रीय मंत्री होते, तुम्ही आमदार आहात, या सगळ्याचं कधीतरी असं प्रेशर येतं का आणि असं उभं येतो कधीतरी की असं वाटतं सर्वसामान्य बनून जगायला राहावं? कधी तसं वाटतं. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला ना तर खूप सोपं होईल. खूप प्रेशर्स असतात, कोणतीही गोष्ट करायच्या आधी 10 विचार करावा लागतो. तर हे मला असं वाटतं दोन्ही कडून झालं पाहिजे. राजकारणाव्यतिरिक्त तुमची आवड काय? वाचन, हिंदी गाणी, मराठी जुनी गाणी ऐकणं, नाटकं बघणं, फिल्म्स बघणं, जे सगळ्या भारतीय. दंगल बघितला? दंगल मी नाही बघितला. कुठला बघितला शेवटचा सिनेमा? रईस. अच्छा, रईस बघितला पण दंगल नाही बघितला? दंगल मी नव्हती त्या दिवशी जेव्हा सगळ्यांनी बघितला तेव्हा मी नव्हती, म्हणून दंगल. पण मी ऐकलंय खूप छान आणि मुलींबद्दल आय थिंक प्रोटॅगनिस्टचा रोल आहे. सो ऑफकोर्स मला फिल्म्स, मला गाणी, जुनी गाणी, थिएटर खूप. माझ्या आई वडिलांना ते आवडतं आणि वडिलांची ते आवड आहे, तर ती आमच्यामध्ये पण निर्माण झाली आहे. शाहरुखच्या फॅन आहात का रईस बघितला म्हणून? सलमानची फॅन आहे. सुशील कुमार शिंदेचं जे एक ओळख आहे ते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचा एक सांस्कृतिक चेहरा अशी आहे. त्यांचं वाचणं, त्यांचं साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रामधली त्यांची उठबस, त्यांच्याकडनं काही म्हणजे घेतलं, वाचणं वगैरे घ्यायचा प्रयत्न चालू आहे. कोशिश जारी रहेगी. पण अजूनही मला वाटतं म्हणजे जेव्हा मी त्यांची भाषणं ऐकते ह्या फील्डमध्ये, राजकारणाच्या व्यासपीठावरची नाही पण इतर, तेव्हा त्यांचा अभ्यास इतका, म्हणजे त्यांचं वाचन एवढा असल्यामुळे, त्यांचा अभ्यास आणि अनुभव असल्यामुळे इतकं म्हणजे मोठ्या त्या लेवलला पोचले. आणि आता खूप कमी नेते असे आहेत ज्यांचं एवढं वाचन, एवढा अभ्यास, एवढी माहिती आहे. आणि तिथपर्यंत पोचायला मला खूप वेळ लागणार आहे, पण मी प्रयत्न करते. निश्चितपणे चांगलं काम करणं या क्षेत्रातली आपली महत्वाकांक्षा असेल, पण त्याच्या पलीकडे काय, कुठे पोहोचायचंय? माझा असा फोकस नाही आहे की मी इथेच हे पद गाठायला पाहिजे किंवा ते पद गाठायला पाहिजे. माझ्या कामाला घेऊन माझा फोकस आहे की जास्त लोकांपर्यंत. आज अजूनही कधी कधी वाईट वाटतं की मी सगळ्यांना नाही मदत करू शकत. त्या ठिकाणी एवढी निधी नसते आमदारकीची, सगळीकडे विकास, हातात जादूची कांडी नाही आहे. आणि तसं लोकांना खोटं पण सांगायचं नाही, जसं मोदीजींनी की मैं ये करूंगा, मैं 15 लाख जमा करूंगा. वस्तुस्थिती लोकांच्या समोर मांडणं महत्त्वाचं आहे. जेव्हा
दिवस मावळतो आणि जेव्हा त्या एका महिलेच्या चेहऱ्यावर मी आनंदाचे क्षण दिसून येतात तेव्हा मला असं वाटतं की ओके, मी ज्या कामासाठी आहे मी सक्षम ठरले. शेवटी आपण मोठे नाही होत, तो काम करत असतो. आपल्याला त्यांनी जी ताकद दिली आहे त्या ताकदीचा वापर जर आपण दुसऱ्यांना ताकद देण्यासाठी वापरला तर आय थिंक मी माझ्या कामाशी कमिटेड राहीन आणि तेच माझं स्वप्न आहे. शेवटपर्यंत आपल्या लोकांसाठी, आपल्या देशासाठी जेवढं आपण करू शकतो तेवढं करणं ते माझ्यासाठी तो माझा ध्येय आहे. देवेंद्र फडणवीसांच्या ह्या 2 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल तुम्ही काही विचार केला, विश्लेषण त्याचं कसं करता तुम्ही? मी त्यांना आमदार म्हणून पण बघायचा मला योग आला आणि त्यांचा अभ्यास प्रत्येक म्हणजे अनालिसिस एक खूप चांगलं आहे. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं एक ब्युरोक्रॅटच त्या ठिकाणी बोलतोय का काय. आणि आत्ता पण ते थोडंसं तसेच म्हणजे मुख्यमंत्री ते खूप चांगलं बोलतात आणि मी त्यांना रिस्पेक्ट करते, पण कुठेतरी मुख्यमंत्र्यांमध्ये जो तो पॉवर असायला पाहिजे तो थोडा त्यांच्यात मला दिसून येतो. विरोधी पक्षातच आहेत असं वाटतं अजूनही तसंच वाटतं. ते थोडेसे आक्रमक पण होतात. कोणी आरोप केले की त्यांच्यावर संयमाने ॲज अ चीफ मिनिस्टर ते घेणं महत्वाचं असं मला वाटतं. बाबांव्यतिरिक्त कोणत्या नेत्याची कार्यशैली जास्त आवडते? इंदिरा गांधी. त्या माझ्या जे नेहमी त्यांच्यात जी ताकद होती ॲज अ वुमन, म्हणजे म्हणायची शी वॉज द ओनली मॅन इन द कॅबिनेट. आणि सध्याच्या इंदिरा गांधी फॉर एव्हर त्याच असतील आणि त्यांच्यामुळे आम्हाला सगळ्यांना हा दिवस मिळतो. आज अमेरिका पण पहिला त्यांचा राष्ट्रपती एक महिला म्हणून नाही, राष्ट्रपती महिला म्हणून नाही स्वीकारू शकली, पण आपण त्याच्या खूप पुढे गेलो. ह्या देशाचा मला अभिमान आहे की त्या महिलेला त्यावेळेस पंतप्रधान बनवलं आणि त्यांनी ज्या पद्धतीत हे पूर्ण देश हाताळला त्यांच्याकडून मी खूप प्रोत्साहन, त्यांच्याबद्दल जे काही वाचलंय त्याच्यापासून पण मी खूप प्रोत्साहित होत असते. बरं, आता आपण थोड्या वृक्ष विषयाकडे येऊया. सोलापूरचे इलेक्शन काय चाललंय सध्या? आता प्रचार चाललाय. आम्ही जी केलेली कामं आहेत ती लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न चाललाय, कारण का आम्ही कामं केली आहेत गेल्या 2 वर्षात. महत्वाची जी आम्ही शब्द दिलेले ते पूर्ण करू शकलो नाहीत, कारण का भाजप शिवसेनेनी सत्ता असल्यामुळे येणारी निधी अडवली. महापालिकेमध्ये ठराव झाले, जीबीचा ठराव देखील या लोकांनी नाकारला, वर जाऊन मुख्यमंत्र्यांकडून स्टे आणला, त्या महानगरपालिकेच्या स्वायत्तेला ह्यांनी चॅलेंज आणला. ही कोणत्या प्रकारचं काम आहे? आणि ह्या सगळ्या ज्या चुका त्यांनी केल्या, पाणी सोडायला पण आम्हाला त्यांच्याकडे जावं लागलं. 18 कोटीची निधी मुख्यमंत्र्यांनी स्टे आणून त्या लोकांनी थांबवली. पिवळं पाणी त्यांच्या कारखान्यातून सोलापूरला प्यावं लागलं. हे सगळ्या गोष्टी आम्ही लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. प्रणिती, आपलं युवा नेतृत्व आहे. सोलापूरवासियांना, महाराष्ट्राला खूप साऱ्या अपेक्षा आहेत आपल्याकडनं. त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा आणि कट्ट्यावर आल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला कट्ट्यावर बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांची, एबीपी माझा परिवाराची मनापासून आभार मानते आणि जनतेची देखील. थँक्यू. तर जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.